मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. बलवीतीच्या उपासनेचा मोह जगाला पडतो आहे. जनती मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. बलवीतीच्या उपासनेचा मोह जगाला पडतो आहे. जनती मधुनी नव्या युगाचा. गुरुवर्यांची होऊन पंथी तिमिरा मधुनी जळती ज्योती. शिक्षक माझा वसा वारसा दादांचा हा नितळ आरसा. भारतभूच्या उत्थानास्तव वित्तीचे व्रत करतो आहे. जनती मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. बलवीतीच्या उपासनेचा मोह जगाला पडतो आहे. जनती मधुनी नव्या युगाचा. शिवरायांची बुद्धी लिहून टिळकांची कणखरता घेऊन भीमलढ्याचे पायक होती. शाहू फुल्यांची समता घेती. मानवतेचा घेऊन झेंडा भेदाला त्या नडतो आहे. जनती मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. बलवीतीच्या उपासनेचा मोह जगाला पडतो आहे. इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा. इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा. इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. दहा दिशांनी गुणजन आले सभा मंडपी स्वागत झाले. दहा दिशांनी गुणजन आले सभा मंडपी स्वागत झाले. पूर्वनियोजित अपूर्व घडले. पूर्वनियोजित अपूर्व घडले. सावरल्या नजरा. स्वागतम सुस्वागतम हा. समारंभ या कार्यक्रमासाठी इथे एकत्रित जमलेलो आहोत. प्रथम मी जगात प्रेरणा देणारे स्वामी विवेकानंद या वर्षातील अतिशय उत्कृष्ट असा म्हणजेच आनंददायी सोहळा असा जो काही कार्यक्रम आपला असतो तो म्हणजे पारितोषिक वितरण. पारितोषिक वितरण सोहळा म्हणजेच एक आनंददायी पर्वणी असते. कुठल्याही शाळेत शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला जातो. तसा आपल्याही शाळेत विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या सुप्त गुणांच्या विकासासाठी, त्यांच्यात जन्मजात असलेल्या कौशल्यांच्या विकासासाठी किंवा त्यांना प्रेरणा देऊन
संस्थेचे अध्यक्ष यांचा सत्कार पाबळे सर यांच्या हस्ते होत आहे. पुरुषांच्या पुण्यतिथी, वाचन प्रेरणा दिन यासारखे अनेक उपक्रम आपण म्हणजे प्रवेश उत्सवापासून ते आजच्या या वार्षिक पारितोषिक वितरणापर्यंत अनेक नानाविध कार्यक्रमांचं आपण आयोजन केलेलं आहे. त्याचं विशेष कौतुकानं नामोल्लेख करावासा वाटतो की आपल्या क्रीडा विभागाअंतर्गत राज्यस्तरापर्यंत कॅरम स्पर्धेला आपले विद्यार्थी गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी प्रावीण्य मिळवले. गुणवत्ता ही एक नाण्याची बाजू झाली, परंतु त्याच्यापासून शाळेच्या सुरुवातीपासून म्हणजे 1959 पासून ते आजपर्यंत करत आहे. मग सांस्कृतिक असो किंवा क्रीडा विभाग असो, विद्यार्थ्याला प्रत्येक अंगाने घडवण्याचं. सरांचा परिचय मला या ठिकाणी करून द्यायचा आहे. पण विद्यार्थ्यांनो, जर मी चौगुले सरांचा परिचय करून देत राहिलो, आपल्या या कार्यक्रमाला आपल्याला लाभलेला आहे. पाठीमागचा म्हणजे मागच्या वर्षीचा जर तुम्हाला वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ तुम्हाला जर आठवत असेल, श्रुती धायरीकर मॅडम, त्याचप्रमाणे प्रत्येक विभागात अतिशय जोमानं काम करणारे आमचे सर्वच सन्माननीय गुरुजन वर्ग, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मुलांनो, आज तुमचं कौतुक सोहळा आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू मंत्र आहे आगळा, हा कौतुकाचा सोहळा. तर दररोजचं काही फारसं लक्षात राहत नाही. मी दररोज काय शिकवलं हे परीक्षेपर्यंत लक्षात राहतं, पण ती वर्ष सरून गेली की 2-3 गोष्टीच मात्र आपल्या लक्षात राहतात. त्यामधलं पहिलं असतं शाळेत झालेलं गॅदरिंग, शाळेची सहल आणि वार्षिक बक्षीस वितरण समारंभ. अशा महत्वाच्या घटना आणि गोष्टी आपल्या लक्षात राहत असती. माणसं त्या मोठ्या माणसांना त्यांच्या आयुष्यातल्या यशाचं रहस्य विचारलं तर 2 गोष्टी ते सांगतात किंवा 2 गोष्टी त्यांच्या चरित्रात आपल्याला वाचायला मिळतात. त्यामध्ये एक असतं म्हणजे शालेय शिक्षण देणारी त्यांच्या आयुष्यात आलेली शाळा आणि शिक्षक, आणि दुसरं असतं त्यांनी वाचलेली त्यांनी अनुभवलेली माणसं आणि पुस्तकं. तेव्हा आपल्या आयुष्यात शाळेचं महत्व फार मोठं असतं. चांगली शाळा मिळावी, चांगले पालक मिळावे असं आपल्याला वाटत असतं, पण जन्म कुठल्या घरात घ्यावा हे पण त्यामध्ये त्या काळामध्ये ब्रिटिश राजवटीमध्ये गव्हर्नर हा राज्याचा प्रमुख असायचा आणि गव्हर्नर ज्या ठिकाणी राहील त्या ठिकाणहून कारभार चालायचा. तर ब्रिटिश काळामध्ये हवामानानुसार गव्हर्नरचं निवासाचं ठिकाण बदलायचं. पावसाळ्यामध्ये मुंबई, हिवाळ्यामध्ये दापोडी आणि उन्हाळ्यामध्ये महाबळेश्वर असं निवासाचं ठिकाण असायचं. आणि 4 महिने त्या काळातल्या मुंबई प्रांताचा कारभार दापोडीतून चालत असायचा. आणि म्हणून दापोडीला महत्वाचं स्थान हे 125 वर्षांपूर्वी होतं. त्या काळातली हंगामी राजधानी दापोडी होती. हा गौरवशाली इतिहास आपल्याला माहिती असेल तर दापोडी म्हणून कुणी हिनवलं तर त्या माणसाला आपल्याला सडेतोडपणे उत्तर देता येतं. तसेच कांचन ड्रेसेस, आपल्या दापोडी परिसरातील कांचन ड्रेसेसचे घनश्याम भोजवाणी यांचेही पावळे सरांनी स्वागत करायचे. विषयांना सरांनी तुमच्या समोर मांडणी केलेली आहे, त्यामुळे तुमच्या पारितोषिक वितरण समारंभाला लवकरच सुरुवात होईल. आज या ठिकाणी तुम्ही विविध क्षेत्रामध्ये मिळवलेलं प्रावीण्य यासाठी उत्सुक असाल, त्यामुळे तुम्हाला भावी आयुष्यात शुभेच्छा देतो. आणि एकच सांगतो, सरांनी सांगितल्याप्रमाणे ज्यांना कला येत असेल त्यांनी सायन्स आणि कॉमर्स इकडं न धावता किंवा इंजिनिअरिंगच व्हायला पाहिजे, डॉक्टरच व्हायला पाहिजे असं काही नाही.
तर कला क्षेत्रात देखील भरपूर वाव आहे आणि कोर्सेस आहेत. 10वी नंतर 12वी नंतर तुम्हाला डिग्री डिप्लोमा कोर्सेस आहेत आणि या कोर्सला जाऊन तुम्ही तितकेच मानधन किंवा तितकाच पैसा मिळवू शकता, हा माझा अनुभव आहे. त्यामुळे जाहिरात कलेकडे गेलात तर तुम्हाला दिवसाला उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आणि मोबाईलमध्ये जर तुम्ही सतत बघत असतात जाहिरातीचा भडीमार असतो, कधीच ती मरणार नाही. त्यामुळे तुमचं आयुष्य नक्कीच कला क्षेत्रात आता मी पाहिलं की 100% रिझल्ट लागला. याचा अर्थ तुमच्याकडे ती कला आहे, ती उपजत असलेल्या कलेला आपल्याच्या जीवनाचा साथी बनवा एवढीच इच्छा व्यक्त करतो. ज्यांनी आता पारितोषिकं मिळवलेली आहेत त्यांना मिळतील, त्यांना माझे शुभेच्छा आणि अभिनंदन. आणि ज्यांनी मिळवलं नाही त्यांनी पुढच्या वर्षी मिळवावं. धन्यवाद. वक्तृत्व स्पर्धा तसेच त्यानंतर सिकंदर ही दोस्तों कहलाता है, हारी बाजी को जीतना जिसे आता है. निकलेंगे मैदान में जिस दिन हम झूम के, धरती डोलेगी ये कदम चूम के. निकलेंगे मैदान में जिस दिन हम झूम के, धरती डोलेगी ये कदम चूम के. वो सिकंदर ही दोस्तों कहलाता है. जो सब करते हैं यारो वो क्यों हम तुम करें, यूं ही कसरत करते करते काहे को हम मरे. घर वालों से टीचर से भला हम क्यों डरे, यहाँ के हम सिकंदर चाहे तो रख ले सबको अपनी जेब के अंदर. अरे हमसे बच के रहना मेरी जान. नहीं समझे हैं वो हमें तो क्या जाता है, हारी बाजी को जीतना हमें आता है. ये गलियां अपनी ये रास्ते अपने, कौन आएगा अपने आगे. राहों में हमसे टकराएगा जो, हट जाएगा वो घबरा के. यहाँ के हम सिकंदर चाहे तो रख ले सबको अपनी जेब के अंदर. पर हमसे पंगा मत लेना मेरी जान. नहीं समझे हैं वो हमें तो क्या जाता है, हारी बाजी को जीतना हमें आता है.
भोली भाली मतवाली परिया जो है अब दौलत पे कुर्बान। जब कीमत दिल की ये समझेंगी तो हम पे छिड़केंगी अपनी जान। यहाँ के हम सिकंदर चाहे तो रख ले सबको अपनी जेब के अंदर। अरे हम भी है शहजादे गुलबान। नहीं समझे हैं वो हमें तो क्या जाता है। हारी बाजी को जीतना हमें आता है। निकलेंगे मैदान में जिस दिन हम झूम के धरती डोलेगी ये कदम चूम के। निकलेंगे मैदान में जिस दिन हम झूम के धरती डोलेगी ये कदम चूम के। नहीं समझे हैं वो हमें तो क्या जाता है। मरघट तक है तेरी कहानी पग पग प्यारे। दंगल 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 सूरज तेरा चढ़ता ढलता गर्दिश में करते हैं तारे। दंगल 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 माँ के पेट से मरघट तक है तेरी कहानी पग पग प्यारे। दंगल 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 सूरज तेरा चढ़ता ढलता गर्दिश में करते हैं तारे। दंगल 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 धड़कने छाती में जब दुबक जाती हैं। पीठ थप थपा उनको फिर जगह बात बन जाती है। बावले हाथी सी हर चुनौती है रे। सामने खड़ी घूर के बड़ी आंख दिखलाती है तो आंख से उसकी आंख मिला के भिड़ जाने का नाम है प्यारे। दंगल 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 अजून जाहीर करायचं। इथं उपस्थित असलेल्या कुणाकुणाचं नाव लक्ष्मी आहे त्यांनी हात वर करा। लक्ष्मी कोण कोण आहे? कोणच नाही। काय आडनाव आहे? हा उभे राहा उभे राहा मोठ्याने जोरात टाळ्या वाजवा तिच्यासाठी। कुमारी लक्ष्मी अंबादास मेत्रे इयत्ता 10वी अ आदर्श विद्यार्थी ठरलेली। आदर्श विद्यार्थी आदर्श गंगेश बनसोडे इयत्ता 10वी ब। अभिनंदन। ज्याच्या नावामध्ये आदर्श आहे असा हा या वर्षीचा आदर्श विद्यार्थी आदर्श। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। मी सन्माननीय गोरे मॅडमलाही विनंती करतो, गोरे मॅडम आपणही आपल्या शुभ हस्ते त्याचा गौरव करावा कृपया। विद्यार्थी मित्रांनो मॅडम भोळे मॅडम गायकवाड मॅडम संदान सर सन्माननीय जो वर्ष या गुरुजनांचा या ठिकाणी करण्याकरता मंचावरती यायचं।
आयोजित केला. या समारंभाला खास माननीय श्रीकांत चौगुले सर हे उपस्थित राहिले प्रमुख पाहुणे म्हणून, आणि त्यांनी आपल्याला असं अनमोल मार्गदर्शन केलं. त्याबद्दल प्रशालेच्या वतीनं मी त्यांचे आभार व्यक्त करतो. शाळा सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर. शाळा सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर. शाळा ज्ञानाचे भांडार. शाळा सुंदर सुंदर. शाळा ज्ञानाचे भांडार. शाळा सुंदर सुंदर. शाळा सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर. शाळा सुंदर सुंदर. शाळा तुमची फुलबाग देई सुगंधित रंग. शाळा तुमची फुलबाग देई सुगंधित रंग. संस्कार आणि आरोग्य शाळा उजळे ते भाग्य. संस्कार आणि आरोग्य शाळा उजळे ते भाग्य.